मीच माझ्या सातारकरांचा रक्षक सामाजिक संस्था व या संस्थेमार्फत चालवलं जाणारं सवयवान अभियान आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये आहोत। दुसऱ्या टप्प्यामध्ये आज फेसबुक लाईव्ह हा विषय गेले 15 दिवस झाले आपण बघतोय ऐकतोय। आज त्यातलं 8वं सत्र सुरू होतंय। 8व्या सत्राचा विषय कौटुंबिक स्वास्थ्य व कौटुंबिक स्वास्थ्य या सत्रासाठी आपल्या आज माननीय वक्त्या ॲडव्होकेट सौ पूनम इनामदार यांचे सवयवान परिवारातर्फे स्वागत। तसंच आपले सर्वांचे लाडके सूत्रसंचालक दीपकजी प्रवाळकर साहेब यांचं सुद्धा स्वागत। आपण दोघांनीही व्यासपीठावर यावं ही नम्र विनंती। आपलं हे सवयवान अभियान आपण संपूर्ण जगभर आता घेऊन जातोय। फेसबुक लाईव्हला प्रचंड प्रतिसाद मिळतोय। हा प्रतिसाद तुमच्या सर्व श्रोत्यांच्या लाईकमुळेच आहे। आता हे सूत्र संचालन प्रभावकर साहेब यांच्याकडे आम्ही देत आहोत, त्यांनी सूत्रसंचालन ताब्यात घेतलं। गेल्या काही एपिसोड मध्ये आवाज कमी येतोय अशा काही कमेंट होत्या। सो मी पहिल्यांदा कन्फर्म करतो की आज जरा आवाज बरा आहे। आज येतोय ठणठणीत? आवाज येतोय ठणठणीत? येस, 7 वाजून गेलेले आहे। आजचे काही अपडेट्स देतो। ह्या अपडेट्स देण्याच्या वेळामध्ये आणखी काही माणसं लाईव्ह येतील, लाईव्ह होतील। सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे। खरं तर जिव्हाळ्याचा आहे का नाही हे पटकन लक्षात येत नाही माणसांना। प्रत्येकाच्या गरजेचा विषय कौटुंबिक स्वास्थ्य या विषयावर आपण बोलणार आहे। पण काही माणसं लाईव्ह येण्याच्या आधी काही कोरोनाच्या संदर्भातल्या मी आजचे अपडेट्स देतो। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारत देशानं कोरोना बाधितांचा आकडा सुमारे 21 लाख ओलांडलेला आहे। मुक्त झालेल्यांची संख्या, कोरोना मुक्त झालेल्यांची संख्या 14,33,582। सध्या उपचारार्थ रुग्ण संपूर्ण भारतामध्ये सध्या 6,21,000 एवढ्या संख्येनं लोक उपचार घेतात कोरोनाचा। महाराष्ट्राची आकडेवारी, महाराष्ट्र आज साधारण 5 लाखाचा आकडा ओलांडेल। ओव्हरऑल भारतामध्ये 21 पैकी फक्त महाराष्ट्रामध्ये 5 लाख कोरोना बाधित आहेत। पैकी 3,27,000 कोरोना मुक्त झालेल्या ठणठणीत बरे होऊन घरी गेलेले आहेत। हाही सगळ्यात मोठा आकडा आहे। महाराष्ट्राची उपचारार्थ असणाऱ्या रुग्णांची संख्या जशी मोठी आहे तसं मुक्त झालेल्यांचा आकडा सुद्धा खूप चांगला आहे। सध्या महाराष्ट्रामध्ये 1,45,582 इतके रुग्ण उपचारार्थ आहेत। सातारा जिल्ह्याचा विचार केला तर सातारा जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 32,000 एवढे नमुने घेतलेले आहेत। पैकी 5,379 बाधित आहेत। मुक्त झालेल्यांची संख्या 2,493। एकूण 163 बळी गेलेले आहेत। आणि उपचारार्थ ज्यांच्यावर सातारा जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या हॉस्पिटल्स आणि कोरोना केअर सेंटर्स मध्ये उपचार सुरू आहेत तो आकडा आहे 2,723। इंडियन गव्हर्नमेंटनं प्रत्येक जिल्हानिहाय एक काय फिगर असू शकेल असं पण काढलेलं आहे। तर ऑगस्ट अखेर या ऑगस्ट मध्ये सातारा जिल्ह्याच्या बाधितांचा आकडा हा 10,000च्या पुढे गेला असेल। हे एक विदारक सत्य आहे, ते आपल्याला स्वीकारावं लागेल। उपचाराच्या बऱ्याच कसोटी सुरू आहेत, नवनवीन औषधांचे शोध सुरू आहेत, उपचाराच्या पद्धती बदलल्या आहेत, प्रोटोकॉल बदलले आहेत, लसीच्या बातम्या येऊन पोहोचायला लागलेल्या आहेत। तरीही कोरोना संपलेला नाही, कोरोनाचा ग्राफ पण कमी आलेला नाही। पुढच्या काही दिवसांचा विचार केला आजपासून पुढच्या 23 दिवसांचा तर हा आकडा सुमारे डबलिंगकडे जातोय। साधारण असं विचार करा की ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या 3-4 दिवसांमध्ये सातारा जिल्ह्यानं कोरोना बाधितांचा आकडा 10,000पेक्षा जास्त ओलांडलेला असेल। एकूण उपचारार्थ रुग्ण असणाऱ्या संख्या सुद्धा 3,650 एवढी असेल। सो प्रशासन आता गडबड तीच करते की 3,750 बेड्स अवेलेबल असले पाहिजेत। आता 2,000 आहेत। मध्ये काही बातम्या आल्या होत्या, काही न्यूज होत्या की बेड न मिळाल्यामुळे काही जणांचे बळी गेले। सो प्रशासन त्यासाठी सुद्धा प्रयत्नशील करते। साधारण 300 बळी जातील
ऑगस्ट अखेर 300 बळी जातील, 165 बळी आता गेलेले आहेत. कुठलाही एक बळी किती जीवघेणा असतो प्रशासनासाठी, किती त्रासदायक असतो. अजून पण असं काही घडतील. आपण कोरोनाच्या संदर्भामध्ये सातत्यानं विचार करतोय. कोरोनामध्ये ॲलोपॅथीचे उपचार काय असतील तेही सांगितलंय, मान्यवरांकडून आपण ऐकलेलं आहे. कोरोना संदर्भात आयुर्वेद काय सांगतो, होमिओपॅथी काय सांगते हे पण आता जाणून घेतलेलं आहे. हे सगळं तब्येतीच्या संदर्भात झालं. त्यानंतर आपण मनाकडे गेलो. मन कसं बळकट करायचं आहे या संदर्भामध्ये सुद्धा तज्ञ मार्गदर्शनाकडून आपण मार्गदर्शन घेतलेलं आहे. आज एक वेगळा विषय घेऊन आपण इथे येतोय. सवय भारत चळवळ एक वेगळा विषय घेऊन आलेला आहे. तो विषय आहे कौटुंबिक स्वास्थ्य. मनाचं शरीराचं जितकं स्वास्थ्य महत्वाचं आहे ना, तितकंच कुटुंबाचं म्हणून स्वास्थ्य असलं पाहिजे. ते स्वास्थ्य बिघडले, डोमेस्टिक व्हायलन्स म्हणतात, तो प्रचंड वाढलेला आहे. तर या संदर्भामध्ये आपण आज तज्ञ मार्गदर्शक आपल्या ऍडव्होकेट पूनम चंद्रशेखर इनामदार यांच्याकडनं घेणार आहेत. ऍडव्होकेट इनामदार या पूर्वाश्रमीच्या माधुरी मुकुंदराव दापके, म्हणजे मुकुंदराव दापकेंची मुलगी. साधारण 40 वर्षापूर्वी तुम्हाला तुमची आयडेंटिटी किती असेल? बीकॉम आणि LLB झाल्यानंतर गेल्या 30 वर्षापासून त्या साताऱ्यामध्ये प्रॅक्टिस करतायत. फौजदारी, दिवाणी, ग्राहक अशा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. वेगवेगळ्या इन्शुरन्स कंपनी आहेत. न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन, अजिंक्यतारा सहकारी बँक अशा वेगवेगळ्या सुमारे 7-8 मोठ्या संस्थांवर त्या मार्गदर्शक म्हणून काम करतायत, सल्लागार म्हणून काम करतायत. महिला आणि बाल कल्याण हा तुमच्या विशेष अभ्यासाचा विषय, त्याच्यावर आपण काम केलेलं आहे. वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या म्हणजे रिमांड होमची जी कमिटी असते त्याच्यावर आपण काम केलेलं आहे. कायदेविषयक मोफत सल्लागार समिती असते गव्हर्नमेंटने स्थापन केलेली, त्यामध्ये पण आपण सदस्य होता. त्याचे जिल्हा न्यायाधीश चेअरमन असतात आणि SP आणि कलेक्टर हे पण त्याचे मेंबर असतात. म्हणजे गव्हर्नमेंटचीच कमिटी असते, त्या गव्हर्नमेंटच्या सरकारी वकील म्हणून सुद्धा आपण काम केलेलं आहे. सहाय्यक सरकारी वकील म्हणून सुद्धा आपण काम केलेलं आहे. तर मी परत एकदा टू द पॉइंट येण्याचा प्रयत्न करतो. या सगळ्या सध्याच्या परिस्थितीमध्ये मॅडम, हा डोमेस्टिक व्हायलन्स हा शब्द आम्हाला ऐकायला मिळाला कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये, आणि तो इतक्या भयावह परिस्थितीवर पोहोचला होता की पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना असं डिक्लेअर करावं लागलं की आता डोमेस्टिक व्हायलन्सच्या जर केसेस आल्या तर नवरा आणि बायकोला आम्ही क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवू. जे कोरोनाचे क्वारंटाईन सेंटर ऐकले होते, आता डोमेस्टिक घरगुती वादासाठी सुद्धा अशी सेंटर्स करावी लागतील. डोकी शांत होतील आणि मग परत तुम्ही नांदा. इथंपर्यंत परिस्थिती आली. काय कौटुंबिक स्वास्थ्य बिघडलं म्हणजे नक्की काय झालंय? आता पहिल्यांदा कुटुंब म्हणजे काय आपण बघू, जरा ओळीनं जाऊयात आपण. कुटुंब म्हणजे पहिलं म्हणजे पती पत्नीत दोघांत एकमेकात सहाय्य पाहिजे एकमेकाला पहिलं. आणि फक्त पती पत्नी म्हणजेच कुटुंब होत नाही. पती पत्नी त्यांचे आई वडील असतील एकत्र राहणारे किंवा मुलं असतील, ही पण त्या कुटुंबाचाच एक भाग आहे. आता हे मला सांगताना पहिल्यांदा मला असं सांगावं वाटतं की 3 त्याचे आपण ग्रुप करूया. ग्रुप इन द सेन्स की एक पूर्ण श्रीमंत असलेला धनिक वर्ग, कुटुंबाचे 3 वेगवेगळे. बरोबर. कुटुंबामध्ये एक पूर्ण श्रीमंत वर्ग, दुसरा मध्यमवर्गीय आणि तिसरा अगदी गरीब, असं 3 आपल्याला वर्गीकरण करावं लागेल. त्याला कारण असं की श्रीमंत लोक आहेत त्यांना आर्थिक कोणतीही चिंता नाही. जरी कोरोना 4 महिने नाही 6 महिने राहिला तरी त्यांना आर्थिक चिंता नाही, त्यामुळे ते भांडण होण्याचा काही प्रश्न नाही. मध्यमवर्गीय जरा अर्धवट असतं, म्हणजे बऱ्यापैकी त्यांच्याकडे पैसा आहे पण अजून एक 6 महिने राहिला तर त्यांची परिस्थिती ती. पण अगदी गरीब जी जनता आहे त्यांच्यामध्ये अशी परिस्थिती आहे की आज मिळवून आणलं तरच खायचं. आणि हे घरातल्या आपण आता आजूबाजूलाच आपल्या बघतो की नवरा बायको दोघेही ते जात असतात कामावर. म्हणजे एखादा मजूर जातो तर की बाई जुन्या भांड्याची कामं करेल, कुणी लहान सहान कामं करेल, असा त्यांचा संसार चालतो. आणि सहसा या लोकांना दारू पिण्याचं व्यसन असतं, हे पण आपण पाहिलं की त्यांचं दिवसभर कष्ट करायचे, संध्याकाळी दारू प्यायची. आणि मग ज्या वेळेला कोरोनाचं सुरू झालं त्यावेळेला यांचं कामकाजच बंद पडलं. आता कामकाज बंद पडलं म्हटल्यावर आर्थिक स्रोत नाही, आर्थिक स्रोत नाही म्हटल्यावर रोज भांडणं. आणि ती भांडणं झाली की आता मला ते पण मला सांगावंसं वाटतं की मध्यमवर्गीय किंवा श्रीमंत लोक जरा विचार करतील. म्हणजे नवरा बायकोत भांडण झालं तर लगेच ते उठतील आणि पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करतील असं होत नाही. किंवा
किमान आपलं भांडण ते झाकून ठेवण्याचा प्रयत्न करतात. आपल्या कुटुंबातच ते राहावं असा प्रयत्न करतात. आई वडीलही त्यांचे तो प्रयत्न करतात. पण अगदी जो हा गरीब समाज आहे त्यांच्यात तसं नसतं. एकतर ते चाळीत वगैरे एका खोलीत राहत असतात. प्रायव्हसी हा प्रकार नाही. त्यामुळे त्यांची भांडणं सुरू झाली की आजूबाजूचे 4 लोक बघतात, ते लगेच येतात आणि फार हाणामाऱ्यापर्यंत ते प्रकरण जातं आणि मग ते पोलीस स्टेशनलाच त्याची नोंद होती. हे प्रकार फार आता घडले आणि ते अजिबात विचार न करता पोलीस स्टेशनला जातात. ते नवऱ्याने मारलं आणि भांडण झाली की काय करायचं, पोलीस स्टेशन गाठायचं. म्हणजे भांडण झाल्यानंतर त्याचं पहिलं कोणतरी तुला कोर्टात दाखवतो, पोलिसात दाखवतो असं वाक्य असतं. आता पोलीस स्टेशनला कसं आहे, महिला बाल विशेष कक्ष म्हणून एक त्यांनी निर्माण केलेलं आहे की तिथं ते नवरा बायको आल्यानंतर त्यांच्यामध्ये तडजोड ते करायचा प्रयत्न करतात दोघांमध्ये. थोडं अंतर राहिलं तर बरं, आवाज घुमत असेल. दोघांमध्ये ते प्रयत्न करतात अशी काही तडजोड होतीये का त्यांच्यामध्ये. पण जर ती तडजोड नाही झाली तर आता पोलिसांवरच आता इतका ताण आहे, आपण आता बघतोय की त्यांना हे आता भांडण हे सोडवायला वेळच नाहीये. त्यामुळे ते कलेक्टरनी वैतागून ते तसं स्टेटमेंट केलं की आता तुम्ही खरंच असं जर भांडलात, रोज पोलीस स्टेशनला यायला लागला तर आमच्या पोलिसांनी इतर कामं करायची, ते ट्रॅफिक थांबवायचं आहे का तुमची भांडणं सोडवत बसायची, असं ते थोडक्यात घडलेलं आहे. नाही, त्या कलेक्टरशी माझं बोलणं झालं होतं त्यावेळेला. त्यांचा व्ह्यू असं म्हणण्याचा काय होता की असं त्यांना करण्याचा अधिकार आहे का, हा एक प्रश्न वादाचा विषय होता. पण त्यांना असं म्हणायचं होतं की ही तात्कालिक भांडण आहे, हे तुम्ही लॉकडाऊनच्या काळामध्ये एकत्र राहिले. खरं तर आता परिस्थिती अशी आहे की श्रीमंताची असू नाही तर गरीबाची असू, सगळे नवरा बायको एकमेकांना बांधल्यासारखे झाले. बरोबर. आणि अति झाल्यामुळं ते रडवण्यासारखं आहे. आणि तुम्ही म्हणताय तसं हा डोमेस्टिक व्हायलन्स असेल तो गरीब कुटुंबातला पोलीस स्टेशन पर्यंत जात असेल, पण मध्यमवर्गीय आणि उच्चवर्गीयांमध्ये सुद्धा व्हायलन्स आहेच की, तो पोहोचत नाहीये, तो त्याला व्हायच नाहीये. आणि ते थोडस किती नाही म्हणलं तरी ती थोडी सभ्यता असल्यामुळे काही ऍडजस्टमेंट एकमेकात होतीये का असं पण बघतात. ते लगेच पुढे जात नाही. पण आता हा विषय ओघात निघालाय म्हणून सांगते की 2 केसेस अशा या काळात माझ्याकडे आल्या. म्हणजे एकतर ती अशी मध्यम मुलं असलेली होती, 10-12 वर्षाचा मुलगा आणि 7-8 वर्षाची मुलगी, असे दोघे जण. तर ती इतक्या तावात आली होती की नाही मॅडम मला आता घटस्फोटच हवाय, मी कंटाळले नवऱ्याला, असंच म्हणजे तिचं स्टेटमेंट. मी तिला म्हणलं मुळात काय घटस्फोट म्हणजे काय असं बाजारात जाऊन घ्यायची गोष्ट नाही की तू आणलेस पैसे दे चढ मिळाला घटस्फोट. त्याला म्हणलं काहीतरी ग्राउंड्स पाहिजे, ते दाखल करावं लागतं, त्याची प्रोसिजर आहे. आणि जरा तुम्हाला ती सांग तरी काय कारण आहेत तुमची. तर तिने जी कारणं सांगितली ते तुम्ही म्हणला तोच मुद्दा होता की असं सतत एकत्र राहायची सवयच नाही नवरा बायकोला. आणि आता पिढ्यांचे फरक आहेत. म्हणजे आपल्या पिढीपेक्षा पुढच्या पिढीत तर कसं झालंय, 12-12 तास ही मुलं बाहेर राहतात, मुलं मुली दोघेही. आणि जेव्हा घरी येतात त्यानंतर सुद्धा आज हॉटेलमध्ये जा, उद्या मॉलला जा, परवा पिक्चरला जा, किंवा शनिवारी त्यांचं ते तसंच असतं आउटडोअर. आणि हे सगळं बंद पडलं आणि मग सतत एकमेकाशी असल्यामुळं दोषच दिसतात एकमेकाचे, असं व्हायला लागलं. शिवाय राग काढायला दुसरा माणूस पण नसतो. बरोबर. पार्टनर. आणि ह्या बायका पण का चिडचिड्या व्हायला लागल्या तर घरी कामाला येणाऱ्या बायका बंद झाल्या पूर्ण. म्हणजे पुणे मुंबईला तर अगदी सोसायटीमध्ये बंदीच आहे. मग तिला सकाळपासून उठल्यापासून चहा, नाश्ता, जेवण या असं सर्कलमध्ये अडकल्यासारखं ह्या बायकांना झालंय. आणि मग त्याचा परिणाम थोडासा चिडचिड, इतका वेळ घरात असायची सुद्धा आता पालकांना सवय नाहीये. म्हणजे ह्या त्रासदायक एक छळामध्ये मुलांचं संगोपन हे सुद्धा मुद्दा आहे. एखादं मूल झालं की तुम्ही दोघं शांत व्हाल, असं या संगोपनामध्ये संसार शांत होतो असं ऐकलं होतं. नाही, मुलांचं काय झालं की मुलं दिवसभर आजकाल म्हणजे शाळेची वेळ खूप असते, त्यानंतरही त्याला कुठे स्पोर्ट्सला घाल, कुठे क्लासला घाल, असं करून मुलं दिवसभर बाहेर असतात. आई वडिलांना फारसं सांभाळणं हा प्रकारच लागत नाही. पण आता मुलं सतत घरात आणि ती सारखी आईच्या मागे भुणभुण, आईने म्हणायचं जा तू आता बाबांकडे, ते बघतील तुझं, मी काय दिवसभर बघायचं. हा पण एक भांडणाचा प्रकार सुरू झाला. तर हे सगळं, हे आता मी जी कारण सांगितली ती सगळी तिने मला सांगितलं. मी तिला म्हणलं हे बघ, हा कोरोना कायमचा राहणार आहे का? नाही राहणार, ते कळतंय ना तुला. हो, मग ही कारण कायमची राहणार आहेत का? कोरोना संपला की तुझा नवरा तुझ्या कामाला जाणार, तू जाणार, मुलं शाळेत जाणार. कशात भांडणाचे विषय येतात? बेसिक किरकोळ ही म्हटलं अगदी भांडण आहे.
आणि असं आपण करू, करोना संपल्यावर सुद्धा तुमची भांडणी ही राहिली तर आपण अवश्य दाखल करूया म्हटलं केस. 2-3 महिने तू शांत राहा असं म्हणून तिला आता शांत केलं. ती गेली त्याप्रमाणे घरी आणि मला वाटत नाही करोना संपल्यावर ती परत येईल, कारण माझ्या दृष्टीने ही कारण फक्त करोना दृष्टी होती. मॅडम मी तुम्हाला वकील म्हणून प्रश्न विचारतोय आणि तुमच्याकडून आलेलं उत्तर हे मानवतावादीतून होतं. मला आधी एक क्लिअर करा की तुम्ही वकील म्हणून पण बोलणार आहात आणि म्हणजे माणूस म्हणून सुद्धा बोलणार आहात. तुम्ही जे आता त्या आलेल्या आशिलाला परत पाठवलं पुढे तारखांना घेता, तर अगदी सरळ साध्या भाषेमध्ये आशिल आणि वकील यांचं नातं घोडा आणि घासचं असतं. घोडा अगर घास से दोस्ती करेगा तो खाएगा क्या? नाही, आता कसं आहे माहितीये का, ही प्रत्येकाची तत्व वेगळी असतात या बाबतीत. मी एखाद्या नवरा बायकोची केस माझ्याकडे जेव्हा येते ना, मी खूप केसेस चालवल्या 30 वर्षात आणि काय योगायोग असेल मला माहित नाही, पण बहुतेक नवरेच माझ्याकडे असतात. म्हणजे मला एकदा जज पण चेष्टेने म्हणली की अहो मॅडम तुम्ही नेहमी नवऱ्याकडनं कशा वाचता. म्हटलं आता नवरे माझ्याकडे येतात त्याला साहेब माझा काही दोष आहे? चांगल्या नवऱ्याला अनुभव मिळाला असेल कदाचित. आणि मग काय होतं की नवरा बायकोची केस असल्यावर मी असं ती जिंकली किंवा हरली असं पहिल्यापासून बघत नाही. काय असेल ते असो, म्हणजे माझी ती मानसिकता म्हणा किंवा काय तुम्हाला त्याला नाव द्यायचं असेल ते, की शक्यतो त्या दोघात प्रयत्न करायचा. म्हणजे 2-2, 3-3 सिटिंग मी त्यासाठी घालवते. तिला आधी बोलवायचं, तिच्याशी बोलणं होऊन मग नवऱ्याला बोलवायचं आणि असं करून जरी नाही झालं तर मग शेवटी दाखल करायचं. आलेली केस पहिल्यांदा माणूस म्हणून हाताळायची, मानवतावादी दृष्टिकोनातून हाताळायची आणि मग त्याला कायद्याकडे घेऊन जायचं. तरी पण कायद्यामध्ये अशा काही तरतुदी आहेत का? तुम्ही जसं म्हटलं की आजही तुमच्याकडे काही मोजक्या केसेस आल्या असतील, पण मी 100% दावा करतो की प्रत्येक घरामध्ये, अनेक कुटुंबांमध्ये, अनेक नवऱ्यांमध्ये, बायकोमध्ये आता अधूनमधून संतापाच्या काळात, रागरागाच्या काळामध्ये डिवोर्सचे विचार येत असतील. सो अशी विचार येत असतील तर खरंच आपल्याला कुठल्या चांगल्या वकिलाकडे जायचं आहे आणि जर असा विचार आला, अशी प्रोसिजर सुरू झाली तर पुढे काय काय असतं? तुम्हाला काही पक्षकार असे पण असतात की आम्हाला काही बोलायचं नाही. एकदा एक नवरा बायको आले, ते बायको घडा 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 तासभर बोलत होती. मी म्हणजे तुम्ही काय असेल ते मला काही बोलायचंच नाहीये, तिला घटस्फोट हवाय ना, मी द्यायला तयार आहे, विषय कट. अशी पण माणसं आहेत आणि मग अशा वेळेला काही चालत नाही. मग आपली वकिली ड्राफ्टिंग करा, दाखल करा. मानवता संपली मग काय सुरू झालं. पण मी म्हणतो की फक्त त्याच्या पुढे प्रोसिजर आहे. म्हणजे कोर्टात जरी आम्ही दाखल केलं तरी सुद्धा आता नवीन नियमाप्रमाणे हायकोर्टचं असं म्हणणं आहे की नवरा बायकोचं जेव्हा भांडण असतं तेव्हा पहिलं समुपदेशन होतंय का बघा. मग त्यासाठी ते काय करतात की ज्या जज समोर ते हिअरिंग असतं त्याच्या समोर नाही ते होत, त्यासाठी वेगळा जज नेमतात आणि त्या जजनी मग त्यांच्या दोघांना बोलवायचं समोरासमोर, कारण त्यांची विचार करायचा आणि काही तडजोड होते का त्यामध्ये बघायचं. अशी एक प्रोसिजर आहे. म्हणजे ते कोर्टात गेलं लगेच त्याचं मिटलं किंवा घटस्फोट झाला असं होत नाही ते. असं पण आता नवीन खूप त्यात सुधारणा झालेल्या आहेत. म्हणजे मगाशी मी जे सातारा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगितलं आपला विषय, तर तिथं ते मोफत आम्ही सहाय्य व सल्ला देतो. म्हणजे सरकार त्या वकिलांना पैसे देतं, जे वकील तिथं काम करतात त्यांना फी सरकारकडून. पण पहिला सुद्धा आमचं समुपदेशन केंद्र आहे. हा, मग तिथं आम्ही ते बोलवतो माणसं आणि त्यांना सल्ला देऊन. म्हणजे तिथं काही जण अर्ज करतात ना, आम्हाला मदत पाहिजे वकिलांची, फी देणं शक्य नाही, तर त्यांना सुद्धा आम्ही पहिल्यांदा नवऱ्याला बोलवतो. म्हणजे आमच्याकडे त्याला प्री लिटिगेशन काही कॉम्प्रोमाइज होते का बघायचं, अशी प्रोसिजर आहे. तर ते आम्ही करतो त्यामध्ये सुद्धा. आता स्पेशली हे रेग्युलर चाललं असेल. आता कोरोनाच्या काळामध्ये तुम्हाला ज्या केसेस आल्या कौटुंबिक कलहाच्या, आणि सगळ्यात महत्वाचं सांगतो की एक कॉमन शब्द आहे की नवरा माझा खूप छळ करतो. काही नवरे आहेत की बायको माझा खूप छळ करते असं म्हणतात. छळ आपल्या काय चालू आहे सध्या या लॉकडाऊनच्या काळामध्ये, म्हणजे मार्च नंतर ते आज तागायच्या केसेस अशा काय काय? आता खरं सांगू का, छळाचं एक फार महत्वाचं कारण आता निर्माण झाले ते मोबाईल. सतत नवऱ्याने बायकोचा किंवा बायकोनी नवऱ्याचा मोबाईल चेक करणे आणि त्या मोबाईल मध्ये तू याला मेसेज केलास का, तू त्याला फोन केलास का, मग तू त्याच्याशी काय बोललीस, पासवर्ड तुम्हाला सांगितला पाहिजेस. म्हणजे आपण असं म्हणतो ना की काही काही गोष्टी आपल्याला फायद्याच्या म्हणजे आहे. मोबाईल हा फायद्याचाच आहे, डिजिटल आपलं जे युग आहे त्या दृष्टीनं, पण त्याचे हे असे पण परिणाम या नात्यामध्ये व्हायला लागले. आम्ही मागं पण मांडलं होतं की मोबाईल
कितीही नवरा बायकोमध्ये प्रेम असलं तरी मोबाईलमुळं एकमेकांमध्ये संशय निर्माण होतो आणि तिथून सुरुवात होतीये. मोबाईल पासून संशयाला जागा मिळते, संशय निर्माण होतो आणि तिथून घटस्फोटापर्यंतचा प्रवास केला जातो फक्त एका मोबाईलवर. शाळाचं आणि एक तुम्हाला उदाहरण सांगते की सगळेच शाळाचे निगेटिव्ह नसतात. म्हणजे मारहाण करणे, शिवीगाळ करणे हे छळ झालेच, हे रेग्युलर आहे. पण काही काही नवऱ्यांचं म्हणजे असं असतं की तुम्ही वकील असल्यामुळे पटकन म्हणू शकता की छळ, मारहाण, शिवीगाळ हे रेग्युलर आहे. पण काही काही जणांचं असं होतं की फार प्रेम बायकोवरचं सुद्धा तिला छळ वाटायला लागतं. पाहण्यात एक उदाहरण आहे मैत्रिणीचं की तिचा नवरा म्हणजे असं गोळी आणि हे घेऊन असं उभं राहणार, घे लगेच गोळी, घे लगेच गोळी, तुझी वेळ झाली. रोज मोटरसायकल घेऊन तो ऑफिसच्या खाली उभा. अरे कधीतरी असं वाटतं तिला की 4 मैत्रिणींबरोबर चालत पुढे जावं, कधीतरी त्यांच्याबरोबर चहा कॉफी प्यावी, पण हा दारात उभाच का, तर तो काळजी करतो. म्हणजे त्याचा हेतू चांगला असतो, पण तो सुद्धा कधी कधी मग आधी तिच्या मागे लागला, हा सुद्धा छळ वाटायला लागतो बायकांना. म्हणजे असे सुद्धा प्रकार आहेत. म्हणजे सगळे निगेटिव्ह छळ नाही, हे हा पॉझिटिव्ह छळ झाला. म्हणजे तो अति प्रेम करतोय, अति त्याला ते तिच्याबद्दल वाटते, काळजी वाटते, हे सुद्धा मग अरे नको तू रोज उठून मला न्यायला येऊ, मला वाटतं कधीतरी रिक्षाने यावं, बसने यावं, मैत्रिणींची 5 गोष्टी बोलाव्यात, असं होऊ शकतं. तर आता हे करोनात आणि फार वाढलंय हे की तू एकटी येऊ नको, ते कशी येणार तू, ते रिक्षा नाही बंद आहे, ते असं झालं तर काय होईल, तसं झालं तर काय होईल. म्हणजे त्यामुळे सुद्धा ते वाद आणखी निर्माण होतात असं. आणि दुसरं सासू सुद्धा आणि हे सगळ्यांनी सुद्धा एकत्र राहायची एवढी सवय नाही हो. काय होतं, सकाळी कुटुंबातला प्रत्येक जण आपापल्या उद्योगाला जातो, तो डायरेक्ट संध्याकाळीच येतो आणि मग असं दिवसभर सगळ्या एकत्र. ज्या सुनांना वर्क फ्रॉम होम आहे त्यांचं एक उदाहरण सांगते की त्या सासू सासरे त्यांना कसं वाटतं, आता ही दिवसभर घरात आहे ना कामासाठी, ठीक आहे ना, तासभर हिला काय झालं एखादा नवीन पदार्थ करायला. अरे पण ती वर्क फ्रॉम होम करते म्हणजे डोक्याला तेवढाच तिच्या शीड आहे. ऑफिसमध्ये काम करायचं ते फक्त घरात बसून करते, मग तो जाण्याचा तिचा वेळ वाचतो. त्यात तुम्ही जर तिला असं कामाला लावलं तर किती अवघड आहे ना तिला. म्हणजे हा सुद्धा एक प्रकार सुरू झालाय की वर्क फ्रॉम होमचा हा तोटा, जसा फायदा तसा तोटा. आणि मग ते पुरुष पण काही काही असं चिडमिड. मला एकाने सांगितलं ना परवा, अहो कसलं ते मॅडम वर्क फ्रॉम होम 7-7, 8-8 तास म्हणजे त्या ऑफिसला जायचं यायचं बरं असतं जरा करमणूक. आणि घरी असलं की लॉकडाऊनच्या काळामध्ये ज्या माणसांना वर्क फ्रॉम होम आहे तर त्यांनी असं समजू नये की इतरांनी की त्यांना आता घर बसल्या फक्त 5 तासाचं काम आहे. ज्यांना वर्क फ्रॉम होम दिलंय त्या कंपन्यांनी त्यांना रेग्युलर पेक्षा पण डबल वर्क दिलेलं आहे. सो ऑफिसला जाणं सोपं होतं, वर्क फ्रॉम होम खूप अवघड आहे हे आता कळायला लागले लोकांना सुद्धा. तर वर्क फ्रॉम होम जे करतात त्यांना पण त्यांचा स्वतःचा स्पेस दिला पाहिजे. आणि तुम्ही मगाशी म्हटला तो मुद्दा की अतिप्रेम, बायकोविषयीचं अतिप्रेम, नवऱ्याविषयीचं अतिप्रेम, ते अतिप्रेम सुद्धा आता घरामध्ये अतिरेक व्हायला लागला, त्याचा अतिरेक व्हायला लागला असं झालंय. आणि आता परत आपण त्या कुटुंबावर येऊयात की आता कुटुंबात तुम्ही एकत्र राहिलं तर तुम्ही एकमेकाशी जेव्हा बोलता, आता दिवसभर तुम्ही एक असणार आहे, एकत्र असता, मग सासू सासरे भाऊ बहीण कोण त्याचे असतील असं जे बोलणं होतं त्या शब्दांचा आधार एकमेकाला वाटला पाहिजे. त्याचा त्रास होता कामा नये, ते धार लावून बोलू नका त्या शब्दांनी. असं एक माझं सबमिशन आहे की जरा आधार वाटला पाहिजे की बाबा ही अशी परिस्थिती आहे ना, जाईल आपण सगळे बाहेर बोलू. आधार वाटेल असे शब्द वापरा असं म्हणताय. धार वाटेल असं नाही, धार लावून. अलीकडच्या काळामध्ये याच कोरोना नंतरच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये घरातला डोमेस्टिक व्हायलन्स वाढलाय. तो नवरा बायकोमधलाच वाढलेला नाहीये, तर बायकोचा राग मुलावर, नवऱ्याचा राग मुलावर. सो आमचा असं पण एक सर्वे आहे की त्याच्यामध्ये मुलांनी कधी ना ऐकलेल्या शिवाय ऐकल्यात वडिलांकडून, बरोबर, आईकडून दाखवली ऐकली आहे. सो त्यांचा राग निघण्याचा पण प्रकार आहे. असा मुलांना पण अधिकार आहे का की आई वडील मला छळतात? हो नक्कीच आहे. असं कायद्यामध्ये काय सांगितलं याला? आता कायद्यात अशी काही केस अजून तरी आलेली नाही. कायदा काय सांगतो अशा वेळेला? हो त्यांना म्हणता येतच ना मला त्रास देत आहेत आई वडील, पेरेंट्स त्रास देतात हे मनुष्य. आता त्यासाठीच एक उदाहरण तुम्हाला सांगते. कालच एक डॉक्टर मला भेटले होते. असंच होता. आता काय झालंय, सगळी कुणी भेटलं की साधारण करोना हाच विषय असतो. तर आज माझं आहे त्यांना माहित होतं सवयभांतर्फे. तर मला म्हटले मॅडम तुम्ही एक मुद्दा उद्या अवश्य मांडा. म्हटलं कुठला हो?
तर म्हणले परवा माझ्याकडे एक बाई आली सकाळी पेशंट म्हणून, जनरल ते डॉक्टर होते BNS, आणि मग तिला काहीतरी होत होतं म्हणून ती आली. तर ती म्हणली इतकं सुनेबद्दल सांगत बसली 10 मिनिटं की कसा मला त्रास होतोय आता सारखं ती सून घरात. नंतर म्हणले दुपारनंतर सून आली, ती सासूबद्दल सांगत बसली. संध्याकाळी नातू आला, तो दोघींची भांडणं कशी असतात हे मला सांगत बसला. असं लिटरली त्यांनी हे कालचीच गोष्ट आहे, आमच्या कॉलनीत ते राहतात डॉक्टर. तर असं पेशंट म्हणून गेले कायदेशीर सल्ला मागायला लागले असं झालं. कायद्याचं नव्हे, पण म्हणजे त्यांचं असं म्हणणं की मानसिकता कशी कुटुंबाची झालीये आणि ती बदलायला हवी, त्याला वेळ लागेल, पण प्रत्येकानेच विचार केला पाहिजे की आपल्यावर ही काय आता परिस्थिती आहे. तर त्या ह्याच्यात आपण मगाशी आपण छळ हा शब्द वापरला, तर नवऱ्याकडून पतीकडून पत्नीचा छळ असं आपण ऐकलेलं आहे. पत्नीकडून पतीचा छळ असं काय असतं का? आणि आता या दिवसामध्ये जाणवतंय नक्की असतं, जे बायको सुद्धा नवऱ्याला छळती असं असतं का काय? म्हणजे माझ्या इतक्या वर्षाच्या अनुभवामध्ये मी फक्त 2च अशा केस चालवल्या आहेत की ज्यामध्ये नवऱ्याचा छळ बायको करत होती. 2च चालवल्या. तर पहिल्या केसमध्ये तर लिटरली ती बायको त्याला मारहाण करायची, मारहाण करायची. आणि तो नवरा माझ्याकडे आला, त्यांनी सांगितलं तर मला तो खरं विनोदच वाटला पहिल्यांदा. म्हणलं काहीतरी काय सांगतोयस, बायको काय तुला मारणार? अहो नाही खरंच मॅडम मारती काय, असं तसं त्यांनी सांगितलं. नाही दाखलच करा म्हणला, मला घटस्फोट हवाय. ठीक आहे, मग घटस्फोटाचा आम्ही दाखल केलं. ती बायको जेव्हा कोर्टात हजर झाली तेव्हा माझ्या लक्षात आलं की खरंच ही तुला मारत असेल. मी पण कबूल केलं. मी फार रेअर आहे त्या केसेस, सांगते नाही, इतक्या 30 वर्षाच्या काळात मी 2च अशा केसेस चालवल्या. दुसरी एक चालवली ती बायको कडून नवऱ्याने पोटगी मागण्याची, ती पण अशीच होती. ती जिल्हा परिषदेमध्ये शिक्षिका होती आणि पटतने म्हणून वेगळी राहत होती मुलांना घेऊन, आणि तो फळं वगैरे विकायचा असा व्यवसाय करायचा. तर त्यांनी बायकोकडून पोटगी मागितली होती. मिळाली का बायको? नाही, मी बायकोकडून होते त्यामुळे मी नाही मिळवून दिली. पण अशी तरतूद आहे का? आहे. आयदर एनी स्पाऊस. कायदा असं म्हणतो की स्पाऊस म्हणजे आयदर नवरा किंवा बायको, जो एबल बॉडीड आहे आणि जो केपेबल आहे त्यांनी दुसऱ्याला पोटगी द्यायची, असंच कायदा आहे. पण परत आपण कोरोनाकडे येऊया की या कोरोनाच्या काळामध्ये आताच्या केसेस सुरू झाल्या, हा डोमेस्टिक व्हायलन्स वाढलाय. हा टेम्पररी कोरोना सारखा घरामध्ये शिरलेला एक विषाणू आहे आणि तो सगळ्या कुटुंबाला त्रास देतोय. अशा वेळेस ज्यांच्यामध्ये वाद चालू आहेत त्यांना खरं स्ट्रेट वे काय सांगा की असे वाद झाले तर काय करायला पाहिजे? कारण कोरोना जाईपर्यंत तुमचा कुणीही अर्ज केला संतापामध्ये, रागामध्ये, पोलीस स्टेशनला गेला, नवऱ्याविरोधात तक्रार दिली, बायको विरोधात तक्रार दिली, तर केस चालू राहील. अकॉर्डिंग टू माय नॉलेज की ज्या काही डिवोर्सच्या केसेस फाईल झालेल्या आहेत त्यांच्या मुलांची लग्न झाली तर त्यांचा अजून डिवोर्स झालेला नाहीये. सो संतापामध्ये काही निर्णय घेण्याच्या आधी कायदेविषयक सल्लागार म्हणून आपण त्यांना विचार की अशा वेळेला काय केलं पाहिजे? नाही, अशा वेळेला खरंच शांतपणे आता विचार केला पाहिजे. कारण आपलं कसं असतं सांगते, आपण एखाद्या ज्या वेळेला दिवसभरात भांडतो, चिडचिडपणा करतो किंवा एखादं स्टेटमेंट करतो विरुद्ध माणसाबद्दल, म्हणजे हे दोघांना लागू आहे नवरा आणि बायको. पण संध्याकाळी काही वेळा आपण विचार करायला लागला की आपल्यालाच असं लक्षात येतं की आपण उगीच खरं चिडलो, इतकं नको होतं आपण चिडायला, किती लहानसा मुद्दा होता तो. असं होतं एरवी सुद्धा आपल्याला, म्हणजे सामान्य गोष्टीत सुद्धा. मग तसंच या करोनामध्ये आता कसं झालंय, सतत एकत्र राहणं, काही बाहेर न पडणं. कसं झालंय माहितीये का, आपण माणूस हा समूह प्रिय व्यक्ती आहे. आपल्याला मित्रमंडळीत तरी जायचं असतं, लहान लहान कार्यक्रमांना आपण जात असतो, कुठे लग्नाला जातो, रिसेप्शनला जातो, बारसं असतं, डोहाळजेवण, अनेक कार्यक्रम असतात. किंवा आता महिलांच्या बाबतीत म्हणाल तर भिशी असते, किटी पार्टी असते. कुठेही जायला तुम्हाला सध्या स्कोप नाही. आणि मग सतत एकमेकासमोर बसून, सतत कुटुंबातल्या व्यक्तींसमोर बसून बोलणार तरी काय रोज, आणि मग काहीतरी अशी ती चिडचिड निर्माण होती. तर पण हे सगळं जसं तुम्ही म्हणताय की हा करोनाचा विषाणू जसा बाहेर जाणार आहे तसंच हे सगळं आपलं संपणार आहे. मुलं उद्या शाळेला जायला लागतील, आपण आपापल्या कामाला जायला लागू, परत संध्याकाळी आपण घरी येऊ आणि परत एकत्र येऊ. असा विचार करून थोडंसं शांतपणे सगळ्यांनीच घ्यायला पाहिजे कुटुंबातल्या, म्हणजे एक बाई किंवा पुरुष किंवा सासू सासरे किंवा मुलं असं मी म्हणत नाहीये. मुलांना सुद्धा आज आपण बांधून ठेवलंय, विचार करा. त्या मुलांना सुद्धा बाहेर ग्राउंडवर खेळायला जायचं, रोज शाळेत जायची सवय असते त्यांना, मित्रमैत्रिणी, ते पण असे चिडल्यासारखे झालेले असतात. मग आईवर चिडतात. आता त्यांना ते काहीतरी ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. एक परवाचंच उदाहरण सांगते, आमच्या कॉलनीत एक राहतात, त्यांचा मुलगा 10वीला आहे
त्या सांगत होत्या, अहो माझा मुलगा संध्याकाळी आला की म्हणतो, मम्मी अगं डोळे दुखायला लागतात ग दिवसभर त्या ऑनलाईन क्लासेस सारखे. मग असं झालं की तो म्हणजे संध्याकाळी इतका अपसेट झालेला असतो, राग कुणावर काढणार, आईवर. आईचा राग परत वडिलांवर आणि परत त्या घरामध्ये कुटुंब कलह. मॅडम विषय थोडा सेन्सिटिव्ह आहे, तो समाज माध्यमांमध्ये कसा बोलायचा प्रश्न विचारण्याची गरज आहे. तुम्ही 3 स्तर सांगितले तर कुटुंबाचे, जे अतिश्रीमंत, मध्यम आणि गरीब. तर या तिन्ही कुटुंबांमध्ये पोलीस स्टेशनला याच कोरोनाच्या काळामध्ये सेक्शुअल हॅरेसमेंटच्या पण तक्रारी झाल्या आणि त्याचं प्रमाण पण खूप मोठं आहे. तो एक आहेच ना परिणाम. कारण कसं असतं माहितीये का, कुठली गोष्ट आहे ना, म्हणजे ही भूक आहे एक, असं मला तरी वाटतं. म्हणजे जशी आपली अन्न पाण्याची भूक असती तशी एक ती असती. आता अन्न तुम्ही खायला बसला तर उगीच तुम्ही असं भरा भरमसाठ खाल्लं तर ते तुम्हाला पचणार आहे का? नाही पचणार. ते तुम्ही प्रमाणातच खाल्लं पाहिजे, बरोबर की. पाणी प्यायला लागला तर 2 तांब्या ओळीला आपण पिऊ शकतो का? 1 ग्लासच पाणी पिऊ शकणार. आता हे घरी असण्यामुळं हे सुद्धा सेक्शुअल हॅरेसमेंट एकमेकाला, दोन्ही मी सांगताय तर इंग्लिश पाऊस आहे असं काही नाहीये, हे पण वाढलं ना सतत घरी असण्याचा, तो पण संतापाचा काळ वाढलेला आहे. बरोबर. आणि अतिसंतापातनं सुद्धा तिकडे माणसं वाढतात, अशी उदाहरणं आहेत. आपले रेपच्या केसेस ज्या होतात, ती भांडणं होतात, त्याचा संतापात परिणाम होतो, मग ते कुणावर तरी जाऊन तो रेप करतो, असं पण आहेत, आपण ऐकतो आता उदाहरण. ते तसंच आहे, त्यामुळे ह्या पण केसेस वाढलेले आहेत. बरोबर. कुटुंब कलह या विषयामध्ये आपण सातत्यानं 90% अजून पण बोलतोय. ते 90% आता आपलं बोलणं पती पत्नी संदर्भातच बोलणं झालं. जावई आणि सासरा, सून आणि सासू, सख्खे 2 भाऊ, सख्या 2 बहिणी यांच्यामध्ये पण वादविवाद चालू आहे. हे ओव्हरऑल कंट्रोल करण्यासाठी काय करणं आवश्यक आहे? सगळ्यांनीच खरं तर तोंडावर संयम ठेवणं आवश्यक आहे. पण काय आहे माहितीये का, माझं तर अजून असं म्हणणं आहे की पती पत्नीचे संबंध जेव्हा एकमेकाशी चांगले आणि विश्वासाचे असतात ना, तेव्हा बाकीच्यांशी होणारी भांडणं पण आपोआप कमी होतात. त्या संबंधाचाच परिणाम बाकीच्या भांडणांवर होत असतो. म्हणजे एक उदाहरण मी त्यासाठी फक्त छोटंसं सांगते, अगदी 2 वाक्यातलं, की एका माझ्या मैत्रिणीचं असं उदाहरण आहे की ते तिच्या बहिणी दोन्ही होत्या आणि त्यांना सगळं वडिलांनी आपल्या हायतीत दिलेलं होतं. पण त्यानंतर जेव्हा ते गेले तेव्हा त्या बहिणींना परत अशी अपेक्षा निर्माण झाली की भावाने आपल्याला त्यातलं काही दिलं पाहिजे. आता इथं असा प्रश्न आहे की त्याची बायको काय म्हणते, हा महत्वाचा मुद्दा. आता तिने त्यावेळेला असा हे घेतला पवित्रा की ठीक आहे, तुमच्या बहिणीनं वाटतंय ना तुमचे संबंध चांगले राहिले पाहिजे, तुम्ही देऊन टाका. हे कुणाच्यातलं सामंजस्य आलं, शेवटी नवरा बायकोतलं आलं. ते झाल्यामुळं तो प्रश्न सुटला बहिणींचा. म्हणजे परत तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे की बहीण भाऊ आहेत, भाऊ आहेत, पण शेवटी हा पूर्ण गोल जो आहे तो पती पत्नीच्या संबंधावरच येतो. म्हणजे हा संसाराच्या गाड्याचा नवरा आणि बायको ही 2 चाकं आहेत आणि वर बसलेले बाकी सगळे फॅमिली मेंबर आहेत. यातलं कुठलंही हे दोन्ही चाकं खंबीर असतील तर वरचा संसार. त्याच्याबरोबर आणखी एक मला सांगावं असं वाटतं, मी अनेक महिला मेळाव्यात भाषण द्यायला जाते आणि कॉलेजेसमध्ये खूप मी भाषणं देते. तर शेवटच्या वर्षात वगैरे मुली असतात, तर त्यांना मी तेच सांगते की जसं तुम्ही पती पत्नी 2 चाकं म्हणला, तसं करिअर आणि संसार ही सुद्धा आपली 2 चाकं आहेत, हे महिलांनी लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे माझं नुसतंच करिअर आहे, मग मी त्यासाठी लग्न करणार नाही किंवा केलं तर मी नवऱ्याची पत्रास ठेवणार नाही, असं नाही वागून उपयोग. तुम्हाला संसार आणि करिअर ऍट ए टाइम ते दोन्ही चाकं चालवली पाहिजेत, तर तुम्ही सुखी व्हाल. तुम्ही जर करिअर म्हणून लग्नच केलं नाही तर त्या आनंदालाच तुम्ही मुकाल. तुम्ही फक्त करिअर पैसा मिळवाल, नोकरी, शिक्षण, आणि लग्न तुम्ही करूनही जर चांगलं वागला नाही तर त्याही आनंदाला तुम्ही मुकाल. त्यामुळे तुम्ही असं ते बॅलन्स केलं पाहिजे की करिअर आणि संसार हे दोन्ही आपलं एकाच वेळेला व्यवस्थित चाललं पाहिजे. आणि तसं चाललं तरच ती महिला पण सुखी होईल आणि तिच्याबरोबर तिच्या घरचे पण. बरोबर. सगळं आलंय. तुम्ही 2 प्रोफेशन मध्ये काम करताय, एक मानवतावादी आणि वकील म्हणून सुद्धा. मॅडम तुम्ही सांगताय ते सगळं, तुमची प्रत्येक केस तुम्ही पहिल्यांदा मानवतावादी म्हणून घेताय. बॅड लकीली तसं नाहीये. मला स्वतःला आलेले अनुभव आहेत की अशाच संतापामध्ये कुठल्या तरी बाई वकिलाकडे गेली, कुठला तरी माणूस वकीलकडे गेला, तर आत्ताचे वकील पहिल्यांदा त्यांना नोटीस देतात आणि जर आधी भांडण वाढलं असेल तर ते संतापाला कसं जाईल आणि केसेस कशा वाढतील. ओके, ते त्यांचं प्रोफेशन असेल, पण प्रोफेशनल असं वागताय. व्यवसाय म्हणूनच बघितलं जातं आता बरेच अशा केसेस मध्ये. हे खरं आहे तुमचं अगदी म्हणणं.
म्हणूनच पण मी तुम्हाला सांगितलं तसं की पुढची त्यांनी हे केलेली आहे ना तरतूद, ते पुढे जाऊन केस दाखल झाल्यावर पण आपण काही तडजोड होते का बघतो त्यासाठीच. पण एक होतं, तुम्ही म्हणताय ते मला पटते, की वकिलांनी पहिली नोटीस दिली ना की ते ऍलिगेशन सुरू होतात आणि मग तडजोड होण्याची शक्यता फार कमी होते. म्हणजे नवरा माझ्याशी प्रेमानं वागत नाही म्हणजे काय, तर तो सकाळी उठल्यानंतर माझ्याकडे बघत नाही, त्याच आवडतो, पहिल्यांदा नजर असती ती सुद्धा रागात असती, अशी केस घेऊन वकिलाकडे गेलेल्या महिलेला नाही नाही हे तुमच्यावर त्रासदायक आहे, आपण हॅरेसमेंटची केस करू, आणि ती फक्त सल्ला विचारायला गेलेली बाई नोटीस देऊन परत आली. आणि कसं आहे की वकिलांनाही माहित असतं की हे आरोप खूप फालतू आहेत, हे आरोप करण्यानं पुढे काही उपयोग होणार नाही, मग तो बेस तयार करायसाठी आणि त्यात 4 आरोप घातलेच पाहिजे. जे भांडण झालं पण तुमचं लहान बाळ आहे ते तुमच्या कस्टडीत नाहीये, सो तुम्ही असं करा, आता नको आपण त्याला ते मुलाला घेऊन या, असं वकिलांकडून मिळालेले सल्ले. सो ओव्हरऑल वकिलांना तुम्ही काय सांगाल की या कोरोनाच्या काळामध्ये अशा बऱ्याच केसेस येणार आहेत, असे बराच संताप तुमच्याकडे येणार आहे. तुम्ही फार मला अवघड प्रश्न आणि पेचाट टाकताय. साहित्यिक, पत्रकार, वकील, डॉक्टर्स एकत्र बसले की एकमेकांवर कुरबुडी करतात हे माहिती आहे. सो तुम्ही मला आता जर सवय मानला सापडला असाल, मिळाला असाल, तर वकिलांना तुम्ही काहीतरी सांगितलं पाहिजे की या काळामध्ये अशा बऱ्याच केसेस तुमच्याकडे येणार आहेत. सो पहिल्यांदा मानवता ठेवा आणि नंतर प्रोफेशन बघा. पण शेवटी आर्थिक असतच ना, तर ज्युनियर मुलं जे असतात एखादी कधीतरी नोटीस येणार, मग म्हणणार आता म्हणजे घोड्यांना घास बरोबरची दोस्ती तोडली नाही, म्हणजे असं शेवटी, आणि ते तोही व्यवहार आहे असंही आपण म्हणूया. म्हणजे ज्याच्याकडे काही फारसं नाहीयेत केसेस, अशांच्या बाबतीत ते होतं, तुम्ही म्हणताय तसं ही वस्तुस्थिती आहे, ती मी कबूलही करते, तरी सुद्धा प्रयत्न करावा त्यांनी असं मी सांगेन. बरोबर. म्हणजे सगळ्यात महत्वाचं, तुम्ही जर वकिलांकडे गेला तर वकील तुम्हाला कसे चेतवतील आणि साधी जी तुमची तक्रार आहे ती नोटीस पर्यंत कशी जाईल आणि डिवोर्स पर्यंत कशी नेतील यावर जाऊच नका. झालेली तक्रार घरातल्या घरात कशी मिटवता येईल ही बघा. सो आता एक प्रश्न पण तसाच आलाय की घरातलं वातावरण कसं मेंटेन करायला पाहिजे, म्हणजे सासू सासरे लहान मुलं हे मेंटेन करण्यासाठी महिला मेळाव्यामध्ये तुम्ही काय मंत्र देता, काय सांगता? तर मंत्र म्हणजे मंत्र नव्हे की काय टेक्निक सांगता? टेक्निक असं मी टेक्निक नाही म्हणता येणार त्याला, पण असं सांगते की एखादी व्यक्ती आपण घेतली ना तर सगळेच त्यात गुण असतात असं नाही ना. आपण असं म्हणतो ना की दुसऱ्याकडे 1 बोट केलं तर 4 बोट आपल्याकडे असतात, त्यामुळे आपल्याही काही चुका होत असतात. त्याचा अभ्यास जर आपण केला तर म्हणजे आपली सासू पण कधीतरी सून झालेली असती आणि थोडस ही आपली सामाजिक परिस्थिती किंवा मानसिकता आहे की माझा मुलगा आता तिच्या तंत्राने वागतो, सगळ्यात सोपा हा शब्द आहे, बऱ्याचशा सासवांचा असतो तो, आणि मग त्याचा त्यांना थोडा त्रास होत असतो ना. किंवा एखादी सासू घरात आल्या म्हणती स्वयंपाकघरातलं माझं सेटिंग हलवायचं नाहीये, तू आलीस म्हणून. माझा वर्षानुवर्षाचं ते स्वयंपाकघर मांडलेलं आहे, म्हणजे अगदी खरं ही लहान गोष्ट आहे. माझी एक मैत्रीण हे मला सांगत होती की माझं लग्न झालं, मी ती क्रोकरी आणली नवीन, तिथं मांडायला गेलं, मला सासूने सांगितलं हे सेटिंग माझं हलवायचं नाही, ते माझं आहे तसं ठेवायचं. ती म्हणली ठीक आहे, मी ती तशीच बॉक्स मध्ये घातली बाजूला ठेवली, की एवढ्याशा गोष्टीवरून जर वाद होणार असेल तर नको. म्हणजे असे वाद मिटवता येतात, हे मी छोटस उदाहरण दिलं आपल्याला. त्यामुळे कुटुंबाला प्रश्न आता ऑनलाईन पण यायला लागले. नेहा आगरकर हॅलो काकू म्हणतात, त्या हॅलो काकू त्यांना काही प्रश्न नाहीये कारण काकूंचा मोफतचा सल्ला मिळत असणार आहे. माझी सून आहे ती मला काकू म्हणते. त्यांना प्रश्न नाही पडलेला, त्या फक्त हॅलो म्हणतात तुम्हाला. पण असा एक प्रश्न आहे की या कोरोनाच्या काळामध्ये अनेक नवऱ्यांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत आणि ते घरी आहे, अशा वेळेला तो संतापलेला आहे, घर डिस्टर्ब आहे, अशा वेळेला त्या महिलेवर काय जबाबदारी आहे? महिलेने त्याला शांत ठेवायचा प्रयत्न करायचा गोड बोलून, एवढीच जबाबदारी, दुसरा उपाय नाही ना. बाहेर तर पडू शकत नाही, पण तोही नाही तीही नाही. सगळ्यात कसं झालंय आता आपल्या सगळ्यांना थोडक्यात असं कोंडून ठेवल्यासारखं केलेलं आहे. त्यामुळे एकमेकांना सांभाळून ज्यांच्या खरोखर घरात अत्याचार होतात, तुम्ही म्हटलं की ते खालच्या स्तरावरचे लोक आहेत त्यांच्यामध्ये भांडण होतं, ते पटकन पोचतायत. ओके, एखादा आजार जडला की त्याला पटकन डॉक्टरकडे नेलं तर लवकर मिळेल तरी ह्याला औषध. पण काही इंटेलेक्च्युअल माणसं आहेत, सो कॉल्ड इंटेलेक्च्युअल लोक आहेत, श्रीमंत लोक आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा एकमेकाचा छळ चालू आहे आणि ते गेलेलं नाहीये, म्हणजे त्यांच्यामध्ये आहे नाही असं. आणि एखादं उदाहरण पण दिलेलं आहे की ह्याच कुटुंब कलहातून काही आत्महत्या झाल्या.
म्हणजे ते कुटुंब म्हणता येणार नाही, पण एका अभिनेत्रीची आत्महत्या झाली, 2 टीव्ही सिरियल्स मधली कलाकारांची आत्महत्या झाल्या. सो कॉल्ड मोठा समाज आहे, त्यामध्ये सुद्धा कलह आहे, तो बाहेर येत नाहीये. त्या माणसांना काय सांगाल? नाही, त्यांचे ते वेगळेच प्रॉब्लेम असतात. म्हणजे आपले सामान्य माणसाचे असतात ते नसतात. त्यांची आता ते सुशांतचं आता आपलं सारखं ते चालू आहे प्रकरण, त्यात त्याची किती अफेअर्स आहेत बघा, पुढे येत आहेत सारखी. मग ही तिच्यावर कुरघोडी करते, ती तिच्यावर. हे असले प्रकार उच्चभ्रू संस्कृतीत आता खूप वाढलेत. म्हणजे बायको असून सुद्धा अफेअर्स असणं. बरोबर. आणि त्याचा वाद, आणि आता ते करोना त्यांची पण ती तडफड झाली की आपण ते काही करू शकत नाही. हा पण एक वादाचा विषय आहे. नाही, पण काही लोक असे आहेत, आता तो प्रश्न असा आहे की घरामध्ये अत्याचार होतोय, त्रास होतोय, पण इतर संस्था आहेत, इतर गोष्टी आहेत, त्यांच्याकडे वाचा फोडता येत नाही. तर डायरेक्ट आम्हाला पोलीस स्टेशनला जावं लागेल का डायरेक्ट आम्हाला वकिलां थ्रू नोटीस द्यावं लागेल? आम्हाला बाहेर तर पडता येत नाही ना, अत्याचार तर सहन करावं लागतं घरातल्या घरात. त्यांनी काय करायचं आहे? पोलीस स्टेशनला जायला बंदी नाहीच आहे तुम्हाला ना. नाही, घरामुळे जाता येत नाहीये, घरच्या लोकांना, म्हणजे सासू सासऱ्यांचा दबाव आहे. कोणी एखादा असा मध्यस्थ त्यांना मिळाला की जो त्यांच्यामध्ये काहीतरी तडजोडीची भाषा, असं असतात ना काही जण, काका असतो, मामा असतो, किंवा एखादा मित्र असतो, की असं आपल्याकडे सुद्धा असतं. आपला एखादा जवळचा मित्र, जवळची मैत्रीण, की दोघांनाही ती चांगली ओळखत असते किंवा कुटुंबालाच ओळखत असतो तो किंवा ती, तर त्यांच्यातर्फे सुद्धा ती अशी वाद सोडवू शकतात. मगाशी मोबाईलचा एक विषय निघाला म्हणून म्हणते, केस साईट झाली बरं का हायकोर्टला नुकतीच मोबाईल वरून घटस्फोट झाल्याची, की इतका तिचा अतिरेक त्या बायकोचा मोबाईल वापरण्याचा, की त्यांना एक छोटं बाळ असतं, त्याच्याकडे ती बघायची नाही, ते रडलं तरी, त्याचं खाणं पिणं नाही, की ह्यांनी एखादी गोष्ट माहिती तरी ती करायची नाही. तर त्यांनी हॅरेसमेंट, म्हणजे आता आपल्याकडे कसं आहे, छळ याची अशी स्पेसिफिक व्याख्या नाही, त्यामुळं ती त्या ग्राउंडवर त्यांनी क्रुएल्टीची केस केली आणि त्यामध्ये त्याला घटस्फोट मिळाला त्या ग्राउंडवर. म्हणजे मगाशी सांगता सांगता मी राहिले ती केस. घरामध्ये असेही प्रॉब्लेम आहे. आता छळाची कारण तुम्हाला सांगते. छळ म्हणजे काय, आता एखाद्या गरीबाच्या घरात ती बाई जर धुणं भांडी करत असेल तर त्याला आपण छळ नाही म्हणत, कारण ते तिचं रेग्युलर काम, त्याला काही धुणं भांड्यात बाई परवडतच नाही. पण मी एक घटस्फोटाची केस चालवली होती, त्यात तो हायर क्लास ऑफिसर होता, पण त्याचा छळ करण्याचा प्रकार म्हणजे तू सगळं काम घरी केलं पाहिजेस. म्हणजे त्याला लाखभर पगार होता, पण बायकोला धुणं भांडी केस ठेवायचं, कष्टात ठेवायचं. आता इथं 2 कुटुंबात काय झालं, गरीबातला छळ नाही. म्हणजे इतर खालच्या त्या बायका तर उलट म्हणतातच गरीबातले, की 4-2 नवऱ्यांनी मारले तर काय झालं, लगेच काय तक्रार करायची. पण आपल्याकडे असं जर उच्चभ्रू असेल तर एखादा शब्द जरी बायकोला बोलला तरी तिला तो छळ वाटतो. म्हणजे छळाचा सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे हे असं मला तुम्हाला सांगितलं, तोच छळ यांना वाटेल असं नाही किंवा त्यांना असं प्रकार आहे. त्यामुळे आता जो चालू आहे तो सगळा करोना काळातला छळ आहे, जो काही चाललाय एकमेकाचा तो. म्हणजे आपण फक्त नवराच बायकोला छळतो किंवा बायकोच नवऱ्याला छळते किंवा सासू, असं नकोय घ्यायला. कुटुंब, मुलं वैतागलेली आहेत, बाहेर पडतायत नाही म्हणून, ती त्रासलेली, ती चिडचिड करतात आई वडिलांवर, आई वडील सारखंच मुलांचं करावं लागतं म्हणून चिडचिड करतात. इव्हन सासू सासऱ्यांना सुद्धा कसं झालंय, वयस्कर लोक सुद्धा कुठेतरी खाली फिरून येऊ, 2 तास बाहेर जाऊ, काहीच त्यांना करता येत नाही. पुण्या मुंबईत अक्षरशः 2-2-3-3 खोल्याचे फ्लॅट असतात. 6-6 माणसं जर असतील तर एकमेकासमोर सतत बसत असली तर भांडणं होण्याव्यतिरिक्त काहीच होणार नाही. तर त्यासाठी मला असं वाटतं की हा थोडा काळ आहे. आता म्हणतायत असं, म्हणजे मी डॉक्टर नाही आणि तज्ञही नाही, पण सप्टेंबर अखेर हे संपेल असं वाटतंय. तर तोपर्यंत जरा आपण संयमाने सगळ्यांनीच कुटुंबातल्या घेतलं पाहिजे. कदाचित तुमचा स्वभाव तो असेल की कुठल्याही केसकडं, कुठल्याही मुलाखतीकडं पहिल्यांदा मानवतेवादी दृष्टिकोनातून बघणं आणि मग कायद्याच्या दृष्टिकोनातून, व्यावसायिक दृष्टिकोनातून बघणं. तुम्ही आता जे काही उत्तरं सांगितली ती हीच होती. कोरोनाच्या काळामध्ये घराघरामध्ये संताप आहे, राग आहे, आणि तो राग अनेक घरांमध्ये डिवोर्स पर्यंत पोहोचलेला आहे, डिवोर्सच्या विचारापर्यंत पोहोचलेला आहे. मॅडमना आपण कायदेविषयक सल्लागार म्हणून जरी बोलवलं असलं तरी त्यांनी अजून पण कायद्यापर्यंत जावा असा सल्ला दिलेला नाही. अजूनही घरातल्या घरात शांत राहा, विचार करा, एकमेकांना समजून घ्या, इतक्याच साध्या गोष्टी सांगितल्या. मॅडम अगदी वेळ कमी राहिलाय, कदाचित होऊन गेलेला आहे. समजा याच कोरोनाच्या काळामध्ये, मॅडम म्हटलं तसं अजून कोरोना काही काळ आहे, अजून काही महिने आहे, याच संतापामध्ये जर एखाद्या पती पत्नीनं रागारागामध्ये, लॉकडाऊनच्या संतापामध्ये, त्राग्यामध्ये जर केस फाईल केली डिवोर्सची,
लग्न होऊन एक 5-6 महिने झाले, 5-6 वर्ष झाली, 2-3 वर्ष झाली, लहान बाळ आहे, अशा एखाद्या फॅमिलीनं जर डिवोर्स केस फाईल केली एक वन साइड, तर डिवोर्स मिळायला साधारण किती दिवस लागतील? म्हणजे एकाला पाहिजे, दुसऱ्याला नको आहे. नाही, डिवोर्स मिळायला खूप वेळ लागतोय. आता फक्त दोघांच्या संमतीने असेल तर 6 महिन्यात मिळतो, किमान 7-8 महिने, त्याच्या आत तर मिळत नाही. बर, त्यामुळे आपण अशी अपेक्षा करू की कोरोनात एखाद्याने दाखल केलं तरी तो नंतर काढून घेईल आणि त्यांच्यात तडजोड होईल, अशी आपण अपेक्षा चांगली करूया. सातारामध्ये सवयभान चळवळ सुरू झाली. कोरोनाचा काळ होता, लॉकडाऊनचा काळ होता, काहीच कळत नव्हतं, सगळीकडे असं विस्कटल्यासारखी अवस्था होती. त्यावेळेस राजेंद्र चोरगे साहेबांच्या डोक्यातून कल्पना आली की आपण सगळ्यांना एकत्र करूया, आणि त्यांनी शहरामध्ये सवयभान चळवळ सुरू केली. हो, तो आपल्याकडचा तो प्रॉब्लेम आहे, गव्हर्नमेंट नियम आणतं पण इम्प्लिमेंटेशन कोण नाही करत. सो कुठलाही रूल तयार नव्हता, रेग्युलेशन तयार नव्हते. त्यावेळेस जे काय माहिती आहे त्या तंत्रज्ञानावर त्यांनी प्रत्यक्ष इम्प्लिमेंटेशनला सुरुवात केली. साताऱ्यातल्या प्रत्येक घरोघरी गेलेले आहेत. तुमच्यासारख्या मार्गदर्शकांकडून ते आता कायदेविषयक सल्लागार म्हणून सुद्धा तुम्हाला बोलवत आहेत. असे काही प्रसंग आले, असे काही संताप झाला, वाद झाला, तर सवयभानशी संपर्क साधा. सवयभान तुम्हाला योग्य वकिलांपर्यंत नेईल. म्हणजे जो पहिल्यांदा मानवतावादी दृष्टिकोनातून विचार करतो नंतर व्यावसायिक, तर या चळवळीविषयी काय सांगा? अतिशय चांगली चळवळ आहे. म्हणजे राजेंद्रजींच्या मनात कायमच अशा वेगवेगळ्या संकल्पना असतात की ज्या आपल्या कधीच लक्षात येत नाहीत. माझ्या तरी आहे वैयक्तिक, कारण मी किती भाषण देत असले काहीतरी सुद्धा थोडस एक सरळच अँगल आहे माझा, पण त्यांच्या मनात खरंच वेगवेगळ्या खूप कल्पना असतात आणि ही तर अगदी अप्रतिम कल्पना आहे. आणि त्यांनी आज सगळ्यांना सामावून घेतले, ते एकटेच करत नाहीयेत. म्हणजे तुमचे त्या सराफ असोसिएशनचे आहेतच, हॉटेल असोसिएशनचे आहेतच. मी जी नावं वाचली त्याच्यावरून सांगते, मला ते सगळे तुमची माहितीची माणसं किंवा हे आता समोर दोघं जण माहेर सातारच आहे माझं, आणि माझे वडीलही सोशल वर्कर होते पूर्ण मुकुंदराव दापके. त्यामुळे माझं म्हणजे मला वकील काही चेष्टेनं म्हणतात सुद्धा की सारखं भाषण द्यायला गेले की ते म्हणतात, अहो तुमच्या जीन्स मध्येच मॅडम समाजकार्य आहे, त्यामुळे तुम्ही गप्प बसू शकणार नाही बसायचं म्हटलं तरी. आणि दापके हे राहणारच ना काही झालं, कारण साताऱ्यात राहिल्यामुळे अजूनही मुकुंदरावांची मुलगी हेच आहे. मला आठवतं वडिलांचे आणि माझ्या वडिलांचे खूप चांगले संबंध होते आणि आता पुढच्या पिढीत आमचे आहेत, असं बऱ्याच कुटुंबात. साताऱ्याची प्रवृत्ती माहिती आहे, सातारा माहिती आहे, आणि ही चळवळ सुरू असते. तर चळवळीविषयी काय सांगाल? अतिशय चांगलं काम आहे. म्हणजे लोकांपर्यंत पोहोचून लोकांना काय नक्की केलं पाहिजे, सगळी आता कन्फ्युजन मध्येच पहिल्यांदा तर झाली, आता थोडं थोडं लोकांना कळायला लागले. त्या काळात यांनी प्रत्येकाला घरी पाठवून की तुम्ही काय काळजी घ्या आणि कशासाठी घ्या हे जे सांगितलं नाही, हे फार महत्वाचं आहे. सामान्य लोकांना काय करोना म्हणजे नुसती भीती वाटली, कारण त्या बातम्या ऐकायच्या टीव्हीवरच्या आणि मग त्या तेवढ्या केसेस वाढल्या तेवढ्या, म्हणजे आमच्यासारख्यांना सुद्धा. पण मग आता हे तुमचं जे रोजचा उपक्रम जो चालू आहे त्यात तुम्ही जे डॉक्टर्स बोलवताय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो, त्यामुळे त्यांच्याकडून सुद्धा शंका निरसन होते ना, ते अतिशय महत्वाचं आहे. ज्या पद्धतीनं आपण अनेक डॉक्टर्सना आपण इथं इन्व्हाइट केलं होतं की लोक घरात आहेत, लॉकडाऊन मध्ये आहेत, बाहेर पडता येत नाहीये, अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे तरी सुद्धा लोक येत नाहीये, अशा वेळेला आपण माणसांना बोलवलं होतं, डॉक्टरांना बोलवलं होतं की थेट तुम्ही डॉक्टरांशी बोला, डॉक्टरांचं ऐका. अनेक घरामध्ये सुद्धा कायदेविषयक सल्ला पाहिजे अशा अनेक महिला आहेत, अनेक पुरुष आहेत की त्यांना कायदेविषयक सल्ला पाहिजे, पण ते प्रत्यक्ष जाणार आहेत का वकिलाकडे? तर नाहीच जाणार. अशा वेळेला काय घर बसल्या तुम्ही कायदेविषयक सल्ला ऐकावा, यासाठीच हे प्रयोजन होतं. तुम्हाला कदाचित आवडलं असेल, अनेकांच्या शंका असतील, मॅडमला आपण परत एकदा बोलूया, परत एकदा सेशन होईल. जाताना फक्त एवढंच सांगतोय की वुहान मधून जगभरामध्ये पसरलेला कोरोना एकसारखा आहे, त्याचा झिनोम सुद्धा तोच आहे, तोही बदललेला नाही, त्याची अटॅक करण्याची शक्ती सुद्धा तीच आहे, तीही कमी झालेली नाहीये. पण मॅडमनी सांगितल्याप्रमाणे लॉकडाऊनच्या निमित्तानं घराघरामध्ये आलेला डोमेस्टिक व्हायलन्सचा कोरोना, डोमेस्टिक व्हायलन्स हा 3 प्रकारातला आहे, खालच्या स्तरातला, मध्य स्तरातला आणि वरच्या स्तरातला. तोही तितकाच त्रासदायक आहे, तोही तितकीच कुटुंब पोखरतोय. सो आपण जसे हात सॅनिटाईज करतो तसं आपली फॅमिली, आपली नाती सॅनिटाईज करूया. वावरताना आपण गव्हर्नमेंटने सांगितले की मास्क वापरा, तसंच मॅडमनी सांगितले जिभेवर नियंत्रण ठेवा.
सो जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ हे जे व्यवसायाचं तत्वज्ञान आहे ते फॅमिलीमध्ये सगळ्यांनी वापरलं तर संसार सुखी राहतील. आणि आणखी कुटुंबातले काही कलह कमी होतील, पूर्ण संपतील असं नाही, कोरोना नंतर पूर्ण संपतील ते असं म्हणूया. हो. तर मॅडम आपण आज आलात, आम्ही नेहमीप्रमाणे आलेल्या माणसाला स्वागत नाही करत, आम्ही त्यांच्याशी बोलतो, आम्ही त्यांच्याशी संवाद साधतो, त्यांचं मार्गदर्शन घेतो आणि मग त्यांना आम्ही या चळवळीमध्ये या अभियानामध्ये इन्व्हाइट करतो, त्यांचं स्वागत करतो. तर मी सवयभान चळवळीच्या वतीनं भरतशेठ राऊत आणि श्रेणिक शहा या दोघांना निमंत्रित करतो की त्यांनी मॅडमना मोमेंटो द्यावा आणि त्यांचं या चळवळीमध्ये स्वागत करावं. यश. सर आणि त्यांना पण बोलूया का? सर या.